Hello students, welcome to Lake Prayarbhai Patil Junior College 12th Commerce students, Organization of Commerce and Management. Last few lectures we have started chapter number 4 Business Services, व्यावसायिक सेवा. यामधील बिझनेस सर्व्हिसेस फर्स्ट नंबर बँकिंग, सेकंड नंबर इन्शुरन्स, हा भाग झाला होता बँकिंग आणि इन्शुरन्स. त्यानंतर थर्ड नंबर आहे ट्रान्सपोर्ट. हा कोविड-19 मुळे या अकॅडमिक इयर मध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड यांनी ट्रान्सपोर्ट हा पूर्ण बिझनेस सर्व्हिसेस पेज नंबर 74 वरील डिडक्ट करण्यात आला, रिड्यूस करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा आहे पुढील थर्ड नंबरचा बिझनेस सर्व्हिसेस झाल्यानंतर फोर्थ नंबर वेअर हाऊसिंग. वेअर हाऊसिंग हा आपल्याला स्टडीसाठी आहे. आणि त्यानंतरचा कम्युनिकेशन हा पेज नंबर 80 वरील हा पूर्णपणे रिड्यूस करण्यात आलेला आहे. तर एकूण आपल्याला बिझनेस सर्व्हिसेस त्या ठिकाणी बँकिंग, इन्शुरन्स आणि वेअर हाऊसिंग हे तीनच आपल्याला मेमराइज आणि लर्न करायचे आहेत. उरलेले रिमेनिंग ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन हे डिडक्ट करण्यात आलेले आहेत या अकॅडमिक इयर मध्ये. त्यामधील आपण बँकिंग घेतलं. बँकिंग मधील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे तर तो आहे फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स, हे आपल्याला त्या ठिकाणी. आणि दुसरा त्यानंतरचा सर्व्हिसेस आहे इन्शुरन्स. तर त्या इन्शुरन्स मध्ये तीन वेगवेगळे टाइपचे इन्शुरन्स आहेत. फायर इन्शुरन्स असेल, मरीन इन्शुरन्स असेल किंवा लाईफ इन्शुरन्स असेल, हे तीन त्या ठिकाणी आहेत. आणि याच्यातील जास्त इम्पॉर्टंट म्हणण्याचा क्वेश्चन आहे तर प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यामध्ये. त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन थर्ड बिझनेस सर्व्हिसेस आपल्याला सुरू करायचं आहे वेअर हाऊसिंग. वेअर हाऊसिंग मीन्स स्टोरेज करण्याचं ठिकाण, बिझनेसेसचं जे कोणते, ज्याला शुद्ध मराठीमध्ये गोडाऊन असं म्हणतो, स्टोअर करण्यासाठीच. आज आपण पाहतो इन शॉर्ट साधी सिंपल गोष्ट आहे, आपल्या घरात सुद्धा आपण एक स्टोरेज रूम करतो किंवा घरातील धान्य साठवण्यासाठी एक स्टोरेज असतं आपल्या घरामध्ये. तर याचाच अर्थ घरामध्ये असतं आपल्या छोट्याशा, तर याचाच अर्थ बिझनेसेसला सुद्धा त्याचे काही गुड्स असतील, ते सर्व काही स्टोरेजचं ठिकाण लागतं त्यासाठीच, यालाच एक प्रकारचं गोडाऊन म्हणलं जातं. आणि हे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करतं बिझनेसेसला वेअर हाऊसिंग द्वारे. आज आपण पाहतो आजूबाजूला आपले शेतकरी, आपण सुद्धा आहोत, सोयाबीनचं झालेलं आहे सध्याचं पीक, ते पीक आज मार्केटमध्ये गेलं तर तेवढा भाव नाहीये. मग मोठे शेतकरी असतील किंवा बिझनेसमॅन्स असतील, ते गोडाऊनला वेअर हाऊसिंगला त्या ठिकाणी स्टोअर करण्याचं काम केलं जातं. त्याचे जे कोणतेही काय असेल ते बिल ते देण्याचं काम. परंतु या ॲग्रिकल्चर पर्सन आणि बिझनेसमॅनला ते स्टोअर करण्याची फॅसिलिटी, सर्व्हिस त्या दृष्टिकोनातून ते प्रोव्हाइड केलं जातं. ही आहे बिझनेसेसला देण्यात येणारी सर्व्हिसेस वेअर हाऊसिंग. आता या वेअर हाऊसिंग मध्ये मिनिंग आहे, त्यानंतर फंक्शन्स ऑफ वेअर हाऊसेस आहेत, वेअर हाऊसेसचे कार्य काय पद्धतीने केलं जातं, आणि त्यानंतरचा थर्ड नंबर आहे टाइप्स ऑफ वेअर हाऊसेस. वेअर हाऊसेसचे प्रकार. जसं आपण गोडाऊन म्हणलो, एक सिंगल गोडाऊन झाला आता हे आपल्यासाठी. परंतु त्याच प्रकारे जर विचार करायला गेला तर हे आता आपण एक एक्झाम्पल दिलं की बाबा एवढ्याचा ह्या गुड्सचा, तो गुड्स ठेवण्यासाठीचा तो झाला. परंतु याच्याच अगोदर आता जर विचार केला, आता जसं आपण सोयाबीन म्हणलं, परंतु सोयाबीन कालांतराने खराब होतं, ते प्रिशेबल गुड्स आहे, म्हणजे नाशवंत आहे. आपलं मिल्क आलं तसंच ठेवलं तर हे कव मिल्क 2 दिवस नाही राहणार, याचाच अर्थ ते प्रिशेबल स्वरूपातील म्हणजे नाशवंत स्वरूपातील. मग आपल्याकडे फ्रूट असतील, काश्मीरचा सेब आज आपण इथं खातो का नाही, म्हणजे त्याचा अर्थ डिस्टन्स विचार करायला गेलं तर परंतु हे कशा द्वारे आपल्यापर्यंत येतं, स्टोरेज वेअर हाऊसिंग मध्ये ठेवण्यात येतं. असे वेगवेगळे स्टोरेज करण्याच्या वेअर हाऊसिंगचे प्रकार आहेत, वेगवेगळ्या गुड्सवरनं त्याचे डिवाइड करण्यात आले. याचा सगळ्यांचा लर्न आपण अभ्यास या वेअर हाऊसिंग बिझनेस सर्व्हिसेस मधील या थर्ड नंबरच्या सर्व्हिसेस मध्ये पाहणार आहोत. वेअर हाऊसिंग पेज नंबर 78 वेअर हाऊसिंग या संदर्भातील आता आपण मीनिंग पाहूया, त्याचा अर्थ काय आहे. वेअर हाऊसिंग रेफर्स टू स्टोरेज ऑफ गुड्स. वेअर हाऊसिंग काय करतं, रेफर्स टू स्टोरेज ऑफ गुड्स. गुड्स वस्तू साठवण्याचं काम केलं जातं या वेअर हाऊसिंग मध्ये. अँड कन्सिस्ट ऑल दोज ऍक्टिव्हिटीज विच आर connected with the storage and preserving of goods.
त्याचबरोबर वस्तू किंवा कनेक्टेड स्टोरेज करण्याचं सोपं जाण्यासाठीचं आणि प्रिझर्विंग ऑफ गुड्स प्रिझर्व करण्याचं काम सुद्धा त्या गुड्सच्या वस्तूचं त्याद्वारे करण्यात येतं वेअरहाऊसिंग द्वारे. त्यानंतर इट इज मीन्स ऑफ स्टोरिंग द गुड्स. Warehousing can be defined as a group of activities connected with the storing and preserving of stored goods from the time of production till the time of consumption. प्रोडक्शन झाल्यापासून ते कन्झम्पशन म्हणजेच वस्तू तयार झाल्यापासून कन्झम्पशन वाटप करेपर्यंतचा जो कोणताही मधील काम करण्याचं या वेअरहाऊसिंग द्वारे करण्यात येत. यामधील काय प्रिझर्विंग ऑफ गुड्स स्टोरेज सुद्धा म्हणजे वस्तू साठवतं आणि त्याला टिकवण्याचं काम प्रिझर्व करण्याचं काम. जसं आज म्हणालो आज लातूरच्या खेडेगावातील दूध आज कुठपर्यंत जातो हैदराबाद पर्यंत जातो. स्टोअर तर त्या कॅन मध्ये घेऊन जातं परंतु त्याचबरोबर त्याला प्रिझर्व करण्याचं सुरक्षित ठेवण्याचं काम सुद्धा या वेअरहाऊसिंग द्वारे करण्यात येतं. यालाच एक प्रकारे वेअरहाऊसिंग. त्यानंतर आपण पुढे जाऊन त्याची डेफिनेशन सुद्धा पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रोडक्शन टिल द टाइम ऑफ कन्झम्पशन. टाइम ऑफ प्रोडक्शन वस्तूच्या प्रोडक्शन पासून ते वाटप करेपर्यंतचे काम मधील जे वर्किंग होतं ते वेअरहाऊसिंगच्या स्टोरेजद्वारे करण्यात येतं. आज पाहतो आज आपण सॅमसंगचा मोबाईल असेल ओप्पो असेल हे काय आपले भारतीय प्रोडक्ट आहेत का? नाही. विवो असेल ओप्पो असेल हे सर्व काय आहे का अलिबाबा नावाच्या चायनीज कंपनीचे एकच कंपनीचे त्याचे सब प्रोडक्ट आहेत सब कंपनीज आहेत सबसिडरी कंपनीज आहेत ह्या तिथून तिथपर्यंत आपल्यापर्यंत येतो ती वस्तू. याचाच अर्थ काय आहे त्याला पूर्णपणे प्रोडक्शन झाल्यापासून ते कन्झम्पशन होईपर्यंत त्याला वेगवेगळ्या स्टोरेज वेअरहाऊसिंग स्टोरेज प्रोसेसद्वारे ते आपल्यापर्यंत गुड्स येतात. यालाच एक प्रकारे वेअरहाऊसिंग. आता त्याच्या संदर्भातील मिनिंग काय आहे नेमकी डेफिनेशन हे आपण पाहणार आहोत. Definition: a warehouse is defined as an establishment for the storage or accomplishment of goods. Accumulation of goods. त्या गुड्सचा म्हणजेच एस्टॅब्लिश्ड कशासाठी झालेला आहे स्टोअर करण्यासाठी वेअरहाऊसेसची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर या जसे आपण काल विचारलं फंक्शन्स म्हणजे काय आलं नव्हतं. फंक्शन्स कार्य काम काय करतं तर वेअरहाऊस स्टोरेज करतं मान्य आहे साठवण्याचं काम करतं त्याचबरोबर काही वेगळ्या गोष्टी करतं. म्हणजे जसं आता मी तुमच्याजवळील काही वस्तू स्टोअर करतो. इन शॉर्ट आता आपला थोड्या वेळानं तुम्हाला राईट डाऊन सांगितलं होतं तुमच्या वया मी कलेक्ट केल्या आणि मी माझ्या लॉकरमध्ये नेऊन ठेवलं. लॉकर हे माझ्यासाठी काय झालं वेअरहाऊस स्टोअर करण्याचं काम करतं. परंतु मी फक्त स्टोअर केलो का त्याच्यावरतीची रिस्क कोणाची वही हरवली तर माझी झाली. रिस्क सुद्धा हे त्याचं कार्य झालं. जी कोणतीही गुड्स माझ्याजवळ ठेवलात ते गुड्स स्टोअर करण्याचं काम माझं झालं. इन शॉर्ट आपण मोबाईल कोणाला तरी आपल्याजवळ त्या कुरिअर सेवाने येणार आहे. आपण मोबाईल फोडल्यानंतर डॅमेज असेल तर काय म्हणतो तुझी जबाबदारी तू कुठं तर पाठवून आणला असते आपण शूट करून आणि त्याला पाठवून मगच देतो अदरवाईज नाही तर रिटर्न करून टाकतो. म्हणजे काय झालं रिस्क बेअर करण्याचं काम सुद्धा तोच करतो. त्याचबरोबर जे गुड्स आपल्यामध्ये स्टोअरमध्ये ठेवलेला आहे त्याच्यावर त्याला पैसा पाहिजे असेल तर ते पैसा सुद्धा वेअरहाऊसेसवाले त्याला देतात. एवढ्या प्रकारचा माझा स्टोअर होता त्याच्यावरतीच मी तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर देतो. फायनान्सिंग सुद्धा तो त्याद्वारे वेअरहाऊसिंगद्वारे करतो. जर माहीत असेल सोयाबीन गोडाऊनला ठेवलं असेल तर ते गोडाऊनचं पत्र लेटर घेतलं बँकेत नेऊन दाखल केलं जेवढ्याचं तुमचं आहे तेवढ्याचं तुम्हाला त्याच्या 80% 70% बँकेच्या नियमानुसार तुम्हाला पैसा देण्यात येतो. स्टोअर करण्याचं काम केलं जातं. ज्या पद्धतीने आपल्या बोटामध्ये गोल्ड आहे कोणाकडे पैसा पाहिजे लगेच कुठल्याही फायनान्समध्ये जायचं तो स्टोअर करून ठेवतो त्याच्या बदल्यात जे काही 70-80% आहे ती रक्कम तुम्हाला इमिजिएट मिळते.
स्टोअर करण्याचं काम केलं जातं. याच प्रकारे गुड्स जो कोणताही आहे तो स्टोअर केल्यानंतर त्याच्यावरची रिस्क बेअर करण्याचं काम वेअरहाऊसिंग करतं. त्याचबरोबर त्याला फायनान्सिंग देण्याचं काम सुद्धा वेअरहाऊसेसच्या द्वारे केलं जातं. त्याला जे कोणतंही ट्रान्सपोर्टेशनचं काम आहे हे सुद्धा वेअरहाऊसचं काम करतं. अशा प्रकारच्या ज्या कोणत्याही वेगवेगळे फंक्शन्स वेअरहाऊसिंगद्वारे पुरवण्यात येतात ते आपण पुढे पाहणार आहोत. म्हणजे त्याचं कार्य नेमकं काय आहे, काम काय आहे वेअरहाऊसिंगचं हे पुढे पाहणार आहोत. त्यानंतर पुढचं आहे फंक्शन्स ऑफ वेअरहाऊसेस. वेअरहाऊसेसचे कार्य. त्यामधील फर्स्ट नंबर आहे स्टोरेज. हा बेसिक फंक्शन आहे स्टोअर करण्याचं, वस्तू साठवून ठेवण्याचं, गुड्स स्टोअर करण्याचं. त्यामधील फर्स्ट आहे स्टोरेज. दिस इज द बेसिक फंक्शन ऑफ वेअरहाऊसिंग. बेसिक फंक्शन आहे वेअरहाऊसिंग म्हणजेच काय आलं लगेच आपल्या डोक्यात, स्टोअर करणारी वस्तू ठेवण्याची जागा म्हणजेच वेअरहाऊसिंग असं म्हणण्यात. तर हे बेसिक फंक्शन आहे स्टोरेज करणे. Surplus commodities which are not needed immediately can be stored in warehouses. They can be supplied as and when needed by the customers. काय? When needed by the customers. ग्राहकांना या वेअरहाऊसेस मधील स्टोरेज करण्यात आलेली म्हणजे त्याच्यासाठीचा ग्राहक जो त्याच्या गोडाऊन्स मध्ये त्याच्या वेअरहाऊसेस मध्ये जो गुड्स ठेवलेला आहे त्याला त्याच्या गरजेनुसार ते वेअरहाऊसेस प्रोव्हाइड करत असते. यानंतर सेकंड नंबर प्राइस स्टॅबिलायझेशन. प्राइस किंमत स्थिरता ज्याला म्हणण्यात आलेला आहे. प्राइस स्टॅबिलायझेशन एकदम प्रकारची काय मिळते त्याला, स्टॅबिलायझेशन मिळते, स्थिरता मिळते. त्या पद्धतीनं आता दिवाळी झाली, आता काल परवा झाली का, घराच्या आजूबाजूला बऱ्याच जणांनी लाइटिंग लावली असेल, घरामध्ये लावली असेल, वायर पुरत नव्हतं त्यावेळेस काय घेतलं होतं आपण सोबत, स्टॅबिलायझर घेतलं होतं का नाही. वायर इथून तिथपर्यंत पुरत नव्हतं त्यावेळेस एक मध्ये वायरला एकमेकाला जॉईन करण्यासाठी लागतं स्टॅबिलायझर, लागतं का नाही. आपण म्हणलो त्याला स्टॅबिलायझर घे म्हणून दुकानदार का, हां स्टॅबिलायझर दे म्हणून त्या दोघांमध्ये एकमेकाला कनेक्ट करण्याचं काम केलं. का तर लाईट त्या तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी एक स्थिरता देण्याचं काम केलं त्याने म्हटले. तिथून त्याच्यापर्यंत गेले आणि तिथून पुढेपर्यंत गेले. त्याचबरोबर किंमत जी आहे, प्राइस जी आहे ती स्टॅबिलायझेशन ठेवण्याचं, स्थिर ठेवण्याचं काम हे वेअरहाऊसिंगद्वारे करण्यात येतं. प्राइस स्टॅबिलायझर ठेवण्याचं, स्थिर ठेवण्याचं काम हे वेअरहाऊसिंगद्वारे करण्यात येतं. त्यामध्ये आहे वेअरहाऊसेस प्लेज an important role in a process of price stabilization. वेअरहाऊसेस एक महत्त्वाची भूमिका बजावतात. कशामध्ये काय आहे तर प्रोसेसेस ऑफ प्राइस स्टॅबिलायझेशन. त्यासाठीच एक्झाम्पल दिलं तर जे स्टॅबिलायझेशन न पुरता वायर आपण जर नुसतं उगद असं एकमेकाला गुंडाळलं तर शॉक लागतो. एकमेकाला ते काय करतं, स्थिर ठेवण्याचं काम केलं जातं. त्याच्यावर एक्झाम्पल दिलं. त्याच पद्धतीनं वेअरहाऊसेस प्लेज वेगवेगळे रोल, भूमिका बजावतं. कशासाठी तर प्राइस स्टॅबिलायझेशनसाठी. इट इज अचीव्ड बाय द क्रिएशन ऑफ अ टाइम युटिलिटी बाय वेअरहाऊसिंग. इन वेअरहाऊसेस युजली लार्ज स्टॉक ऑफ गुड्स इज केप्ट. वेअरहाऊसेस मोठ्या प्रमाणावरील काय करतं, लार्ज स्टॉक ऑफ गुड्स इन केप्ट घेतं. केप्ट घेणे, काय घेणे तर मोठ्या प्रमाणावरील गुड्सचं वेअरहाऊसेस मध्ये स्टोरेज करण्याचं काम केलं जातं. काही एकच पोतं घेऊन जायचं आणि ठेव रे बाबा एवढं स्टोरेजला म्हणलं तर तू घेईल का, तू ट्रकच्या ट्रक्स मोठ्या प्रमाणात इन लार्ज स्वरूपात वेअरहाऊसेस हे घेत असतं, केप्ट करत असतं. Whenever there is a shortage in the market, goods can be immediately supplied through warehouses, which help in price stabilization to avoid risk in price due to demand and supply differences. ज्यावेळेस मार्केटमध्ये शॉर्टेज झाली असेल
वस्तूची कमतरता भासत असेल त्याच वेळेस इमिजिएटली सप्लाय थ्रू द वेअरहाऊसेस द्वारे इमिजिएट स्वरूपात सप्लाय करण्याचं काम केलं जातं. आज माहिती आहे घरात किंवा आपल्याला किमान ऐकून तरी असतात ओनियनचे भाव काय आहेत, कांद्याचे भाव आज माहिती आहे. उगं खायचं नाही, उगा रट्टाम खायचे 80 ते 100 रुपये किलो आहे जवळपास. काय झालं आज मध्ये एक प्रकारे मार्केटमध्ये शॉर्टेज आहे, शॉर्टेज करण्याचं काम केलं म्हणजेच मार्केटमध्ये तो प्रोडक्ट जास्त प्रमाणात यूज दिला नाही. याचा अर्थ काय झाला, डिमांड जास्त आहे, त्याला मागणी जास्त आहे आणि त्याचा सप्लायच कमी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वेअरहाऊसेस काय करतं, देअर इज अ स्टोरेज शॉर्टेज इन द मार्केट, गुड्स कॅन बी इमिडिएटली तुरंत तात्काळ काय केलं जातं, सप्लायड थ्रू वेअरहाऊसेस. अशा वेळेस ज्या कोणत्याही वेअरहाऊसेसमध्ये असे गुड्स असतील त्या प्रकारचे ते इमिजिएटली पाठवण्याचं काम या वेअरहाऊसिंगद्वारे करण्यात येतं. आणि त्यामुळे काय मिळते, प्राइसची काय मिळते, पूर्णपणे स्टेबिलायझेशन मिळतं, स्थिरता मिळण्याचं काम केलं जातं. विच हेल्प्स इन प्राइस स्टेबिलायझेशन टू अवॉइड रिस्क इन प्राइस ड्यू टू डिमांड अँड सप्लाय डिफरन्सेस. जी डिमांड मागणी जी आहे आणि सप्लायची जी गुड्स जी आहे त्यामधील जे कोणतेही त्यावरतीचं आहे सप्लाय डिफरन्सेस मिटवण्याचं काम या प्राइस स्टॅबिलायझेशनमुळे करण्यात